नमस्कार. 1940च्या एप्रिल महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखामध्ये तुंगारे मास्तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मास्तरकी करायसाठी चिपळुणातून बदली होऊन आलेले होते. त्याच्या आधी आरवली, धामणी, संगमेश्वर, चिपळूण असं बदल्यांचं सव्य या तुंगारे मास्तरांनी झेललेलं होतं. देवरुखामध्ये आल्यानंतर आधी त्यांनी बिऱ्हाडासाठी म्हणजे राहायसाठी जागा बघितली आणि ती जागा एकदा मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुलांना प्यायला आणि स्वतःला चहाला लागणाऱ्या दुधाची सोय करायला हे तुंगारे मास्तर आपल्या घरातून बाहेर पडले. तोपर्यंत त्यांना जुजबी माहिती होती की घाऱ्या गानू नावाच्या एका माणसाचा या देवरुखामध्ये 40 म्हशींचा गोठा आहे आणि त्याच्याकडचं दूध चांगलं मिळतं. घाऱ्या गानू हे तसं त्यावेळेपर्यंत दुधाच्या धंद्यातलं मोठं प्रस्थ झालेलं होतं. कारण अवघ्या 20-22व्या वर्षापर्यंत देवरुखातल्या या घाऱ्या गानूने आपल्या गोठ्यामध्ये 40-45 म्हशी राखलेल्या होत्या आणि त्याचं दूध केवळ देवरुखातच नव्हे तर थेट संगमेश्वरापर्यंत रोजच्या रोज जात होतं. देवरुखातलं मिळणारं घाऱ्या गानूचं हे दूध देवरुखातल्या आणि संगमेश्वरातल्या लोकांच्या पसंतीला उतरलेलं होतं आणि घाऱ्या गानूची ही सगळी माहिती आगाऊ मिळाल्यामुळे केवळ घाऱ्या गानूकडे जायचं आणि उद्यापासून 1.5 शेराचा रतीब लावायला सांगायचा एवढंच काम या तुंगारे मास्तरांनी आपल्या मनामध्ये धरलेलं होतं आणि त्या मिशाने ते घाऱ्या गानूकडे दाखल झालेले होते. घाऱ्या गानूशी सुरुवातीची सगळी बोलणी केली. दुधाचा दर ठरला आणि उद्यापासून तुमच्या घरी माझा माणूस सकाळी 6:30 पावणे 7 वाजता 1.5 शेर दूध घालेल असं आश्वासन किंवा पक्का शब्द घाऱ्या गानूने या तुंगारे मास्तरांना दिलं. दुसऱ्या दिवसापासून घाऱ्या गानूच्या गोठ्यातलं दूध तुंगारे मास्तरांच्या घरी सकाळी येऊन पडायला लागलं आणि मग हळूहळू 15-20 दिवसामध्ये या घाऱ्या गानूच्या दुधाबद्दलच्या काही ना काही तक्रारी या तुंगारे मास्तराने आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये करायला सुरुवात केली. या घाऱ्या गानूचं दूध पचपचित असतं. त्याच्याऐवजी आमच्या कोल्हापुरातलं दूध म्हणजे टणाटण. या घाऱ्या गानूच्या दुधाला तसा काही कस नाही. आमच्या कोल्हापुरातल्या दुधाचा कस म्हणजे टणाटण असं ते आजूबाजूच्या बिऱ्हाडातल्या लोकांना सांगायला लागले आणि मग लोकांच्या लक्षामध्ये आलं की या तुंगारे मास्तरांना कुठच्याही गोष्टीची महानता पटवण्यासाठी टणाटण म्हणायची सवय आहे. खरं तर टणाटण हे त्यांचं पालुपद. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आधी नोकरी केलेली होती त्या ठिकाणच्या लोकांच्या लक्षामध्ये आलेलं होतं आणि बऱ्याचशा ठिकाणी 2-4 महिने नोकरी करून झाल्यानंतर त्या गावातल्या लोकांनी या तुंगारे मास्तरांना टणाटण मास्तर असंच नाव ठेवलेलं होतं. 15-20 दिवसामध्ये आपल्या दुधाबद्दल या तुंगारे मास्तरांनी केलेल्या कागाळ्या हळूहळू घाऱ्या गानूच्या कानापर्यंत पोहोचत होत्या. दिवसेंदिवस या अशा कागाळ्या वाढतच गेल्यानंतर मग घाऱ्या गानूने एक दिवस सकाळी उठून 6-6:30 वाजता स्वतः जाऊन या तुंगारे मास्तरांचं दार ठोठावलं. दारामध्ये उभा घाऱ्या गानूला बघून तुंगारे मास्तर सुरुवातीला थोडेसे आश्चर्यचकित झाले. पण ज्या अदबीने घाऱ्या गानूने या तुंगारे मास्तरांबरोबर बोलायला सुरुवात केली त्यावरून आपण ज्या ज्या खोड्या या घाऱ्या गानूच्या दुधाबद्दल काढत होतो त्या सगळ्या या समोर उभ्या असलेल्या घाऱ्या गानूला पटलेल्या आहेत असा काहीसा समज थोड्या वेळामध्ये या तुंगारे मास्तरांचा झाला आणि आता आपल्याला कोल्हापूरची कॅसेट वाजवायला परत एकदा मौका मिळणार आहे असं कुठेतरी त्याने गृहीत धरायला सुरुवात केली आणि दारामध्ये उभ्या असलेल्या घाऱ्या गानूला घाऱ्या गानू शेठ या आतमध्ये असं म्हटलं. घाऱ्या गानू एक पाऊल टाकून
या तुंगारे मास्तरांच्या घरामध्ये शिरला आणि तिथे असलेल्या एका खुर्चीवर ऐसपैस बसला. ऐसपैस खुर्चीवर बसल्यानंतर, काय म्हणताय तुंगारे मास्तर, कसं वाटलं आमचं देवरूख, असं इतर गोष्टीबद्दल घाऱ्या गानूने बोलायला सुरुवात केली. तुंगारे मास्तरांनी मग हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, ते बरं आहे असं सांगत पुन्हा एकदा आमच्या कोल्हापुरामध्ये याच्यापेक्षा चांगली मटकी मिळते, आमच्या कोल्हापुरातला गूळ म्हणजे टणाटण, असं टणाटण टणाटण करायला सुरुवात केली. आता इकडचं तिकडचं बोलताहेत, आपल्या दुधाला नावं ठेवताहेत, कोल्हापुरातल्या दुधाशी आपली तुलना करतायत. याचं कारण काय असावं हे घाऱ्या गानूच्या लक्षामध्ये येईना, म्हणून थेट घाऱ्या गानूने विचारला की काय हो तुंगारे मास्तर, तुम्ही कोल्हापुरातले का? त्यावर तुंगारे मास्तरांची कळी खुलली आणि त्यांनी सांगितलं की ही मास्तरकी करायला मी कोकणामध्ये उतरलो, माझं सगळं शिक्षण, बालपण, जन्म कोल्हापुरात गेलेला आहे आणि त्यामुळे इथलं सगळं मला फारसं काही पसंत पडत नाही. आता कोल्हापूर बाज हा यांच्यामध्ये का भिनलेला आहे याचं कारण घाऱ्या गानूला कळल्यानंतर आता यांनी पुढच्या खऱ्या ज्या काही तक्रारी आहेत त्या आपल्याला सांगितल्या तर बरं, असं कुठेतरी घाऱ्या गानूला वाटायला लागलं. तोपर्यंत तुंगारे मास्तरांच्या बायकोनी चहा करून आणला आणि दोघांनी चहाचे भुरके घ्यायला सुरुवात केल्यानंतर मग तुंगारे मास्तरांनी आपल्या मनामध्ये जी खदखद होती ती बोलून दाखवायला सुरुवात केली. समोर बसलेला घाऱ्या गानू हे अगदी पाळीव शेळी असल्यासारखं जनावर आहे असा एखादा समज होऊन या तुंगारे मास्तरांनी आपल्या कोल्हापुरी शब्दांचे असूड काढायला सुरुवात केली. ते म्हणे, गानू तुमचं दूध अगदीच मिळमिळीत असतं हो. घाऱ्या गानू त्याच्यावरती मानेनी हो म्हणून नुसतं आपण ऐकून घेत आहोत हे त्यांना जाणवून दिलं. मग त्यांनी कोल्हापुराच्या दुधाची तारीफ सुरू केली. म्हणाले, गानू आमच्या कोल्हापुराचं दूध अंगठा असा बुडवून जर कपाळाला लावला तर त्या दुधाचा टिळा लागतो, इतकं घट्ट असतं. घाऱ्या गानू 20-22 वर्षापासून म्हशी बघत होता, 5-7 वर्षापासून म्हशींचा धंदा करत होता. त्यामुळे दिसामाजी कधीतरी पावसाळ्यामध्ये या आपल्या म्हशींचं दूध थोडंसं पातळ होतं हे अनुभवाने जाणत होता. पण कोल्हापुरातल्या दुधाचा टिळा लागतो तसा टिळा लागलेलं दूध मात्र आपल्या देवरुखात या घाऱ्या गानूने कधी बघितलं नव्हतं. मग तुमच्या याला दुधाला कस नाही, त्याला साय येत नाही, अशा अनंत गोष्टी सांगून या तुंगारे मास्तरांनी आपल्या मनामध्ये जे काही होतं ते घाऱ्या गानू पुढे मांडलं आणि मग घाऱ्या गानूला शेवटची कडी सुनावली की तुमच्या गोठ्यामध्ये दूध काढून तुम्ही आमच्या घरी आणून घालता, पण आमच्या कोल्हापुरामध्ये मात्र गवळी लोक आपली म्हैस घेऊन प्रत्येकाच्या दारामध्ये येतात आणि त्या माणसाच्या समोर त्याने दिलेल्या पातेल्यामध्ये म्हशींचं दूध पिळून त्याला देतात. आत्तापर्यंत जे काही तुंगारे मास्तर सांगत होते, कोल्हापूरचं टणाटण सुनवत होते, ते घाऱ्या गानू शांतपणे ऐकून घेत होता. पण या शेवटच्या गोष्टीने मात्र घाऱ्या गानूच्या मस्तकावरची शीर कुठेतरी तडकायला लागले आणि कुठचाही गवळी आपली म्हैस घेऊन गिरायकाच्या दारात जाऊन त्याच्या पुढे दूध काढून देणार नाही हे घाऱ्या गानूला खात्रीने वाटत होतं. तुंगारे मास्तरांची जास्त चर्चा किंवा वाद घालण्यात अर्थ नाही एवढं घाऱ्या गानूने तोपर्यंत मानलेलं होतं आणि तुंगारे मास्तरांना केवळ वरवरचं सांगितलं की मास्तर तुम्ही म्हणता त्या बाबतीमध्ये आता सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न राहील.
घाऱ्या गानू तुंगारे मास्तरांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागला. पण मधून मधून कधीतरी तुंगारे मास्तरांनी सांगितलेली ती बाब घाऱ्या गानूच्या मनामध्ये घोळत असे आणि कधीतरी एकदा कोल्हापुराला जाऊन याचा खरा फैसला करायला पाहिजे असं घाऱ्या गानूला तोपर्यंत वाटायला लागलेलं होतं. पण केवळ या तुंगारे मास्तराच्या नादाला लागून कोल्हापुरापर्यंतचा प्रवास, त्याचा खर्च आणि मनस्ताप करून घेण्याची त्यावेळेला मात्र घाऱ्या गानूची काही मानसिक तयारी नव्हती. काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर या कोल्हापुरातले एक मोठे गुळाचे व्यापारी, मालपाणी म्हणून जे होते ते देवरुखामध्ये अचानक अवतीर्ण झाले. मालपाणीला देवरुखामध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांच्या मुलाचं लग्न त्यांनी काढलं होतं आणि त्या लग्नाच्या बोलावण्यासाठी हे मालपाणी देवरुखामध्ये आलेले होते. देवरुखातल्या व्यापाऱ्यांना बोलावणं करून झाल्यानंतर एक पत्रिका घेऊन हे मालपाणी घाऱ्या गानूच्या गोठ्यामध्ये घरी गेले. त्याच्या व्यवस्थित अगत्याने घाऱ्या गानूला आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण केलं. मोठ्या सन्मानाने मिळालेलं हे आमंत्रण घाऱ्या गानूने स्वीकारलं आणि शेठ तुम्ही काही काळजी करू नका, मी लग्नाला नक्की येईन असं भरघोस आश्वासन देऊन मग हा घाऱ्या गानू आणि या मालपाणींनी एकमेकांचा निरोप घेतला. 2-2.5 महिन्यानंतर हे लग्न मार्गशीर्षामध्ये होतं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरोखरच आपण आता कोल्हापूरला जावं. मालपाणींच्या लग्नाला जाणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच या तुंगारे मास्तरांनी सांगितलेल्या गोष्टीची शहानिशा सुद्धा आपल्याला या मिशाने करता येईल असं कुठेतरी घाऱ्या गानूच्या डोक्यामध्ये गणित पक्क व्हायला लागला आणि लग्नाच्या 2-4 दिवस आधी घाऱ्या गानू देवरुखातून उठला आणि सरळ कोल्हापुरामध्ये जाऊन धडकलं. लग्नाला 2-3 दिवस बाकी असताना केवळ कोल्हापुरामध्ये राहून पुख्खा जोडण्याचा घाऱ्या गानूचा स्वभाव नव्हता. त्यामुळे ज्या दिवशी पोचला दुसऱ्या दिवसापासून सकाळी आपलं नेहमीचं काम उरकून हा घाऱ्या गानू 7-7:30 वाजता फिरायला म्हणून कोल्हापुरामध्ये बाहेर पडत असे. जुना राजवाडा, अंबाबाईचं देऊळ, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, ढाके कॉलनी असा एकंदर फिरण्याचा मार्ग या घाऱ्या गानूने आखून घेतलेला होता आणि त्यावेळेला कोल्हापुराच्या राजवाड्याकडून बिंदू चौकाकडे जात असताना घाऱ्या गानूला कोल्हापुरातलं एक विचित्र दृश्य रस्त्यावर जागोजागी दिसायला लागलं. तुंगारे मास्तरांनी देवरुखामध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे आपल्या म्हशीचा कासरा हातामध्ये धरून तिला गवळी लोक घरोघरी घेऊन जात होते. 1 नव्हे 2 नव्हे असे 50 गवळी 50 म्हशींना घेऊन संबंध कोल्हापुरामध्ये फिरतायत हे बघितल्यावर घाऱ्या गानू थोडा चपापला आणि त्या दिवशी मनातल्या मनात का होईना पण या तुंगारे मास्तरांना आपण वेड्यामध्ये काढलं, ते आपलं थोडंसं चुकलं असं कुठेतरी या घाऱ्या गानूला वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी मग निघताना घाऱ्या गानूने आपल्या हातामध्ये घरातला एक मोठा स्टीलचा ग्लास घेतला आणि त्याच रस्त्याने तो फिरायला लागला. एके ठिकाणी बिंदू चौकाजवळ एक गवळी म्हशीचं दूध काढून समोर उभ्या असलेल्या गिऱ्हाईकाला देत होतं. त्याचं ते दूध काढून झाल्यावर घाऱ्या गानूने आपला ग्लास पुढे केला आणि त्याला सांगितलं की बाबा या ग्लासामध्ये मला दूध दे. गवळ्याने तो ग्लास हातामध्ये घेतला. टराटर 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 असं म्हशीचे आचूळ पिळून पडणाऱ्या धाराने तो ग्लास पूर्ण भरला. घाऱ्या गानूच्या हातामध्ये दिला. घाऱ्या गानूने ठरलेले पैसे त्या गवळ्याला दिले आणि हे सगळं या लोकांना कसं बुवा जमतं असा विचार करत दुधाने भरलेला तो ग्लास हातामध्ये घेऊन घाऱ्या गानू बिंदू चौकामध्ये उभा होता. दरम्यानच्या काळामध्ये हा गवळी दूध घालत घालत पुढच्या कोठे निघून गेलेला होता. 2-5 मिनिटांनी आता
भानावर येऊन घाऱ्या गानूने ग्लासामधलं दूध प्यावं म्हणून ग्लासाकडे पाहिलं तर त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. कारण मगाशी भरलेला ग्लास आता त्या दुधाची पातळी त्या ग्लासामध्ये अर्ध्यापेक्षा कमी झालेली होती. घाऱ्या गानूने दूध पिऊन टाकलं आणि पुढचं 15-20 मिनिटं जरा चिंतन मनन केल्यानंतर घाऱ्या गानूला याचं कारण काय ते पक्क लक्षामध्ये आलं. 2 दिवसांनी मालपणींकडचं लग्न झालं आणि नंतर एखाद दिवस कोल्हापुरामध्ये काढून हा घाऱ्या गानू देवरुखामध्ये परत दाखल झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या गोठ्यातली एक म्हैस काढून तिचं दावं हातामध्ये धरून तिला हाकलत या घाऱ्या गानूने तुंगारे मास्तरांच्या घरासमोर येऊन तुंगारे मास्तरांना आवाज दिला. तुंगारे मास्तरांनी घाऱ्या गानूचा आवाज ओळखला आणि आज आता याचं काही काम आहे अशा थोड्याशा सचिंत मुद्रेनी त्यांनी दार उघडलं. त्यांच्या दारामध्ये भक्कम शरीराचा घाऱ्या गानू उभा होता आणि एकंदर त्या दिवशीचा त्याचा अवतार थोडासा वेगळा असल्याचं या तुंगारे मास्तरांना जाणवलं आणि म्हणून घाऱ्याच्या त्या अवताराला बघून तुंगारे मास्तर घरातल्या दरवाजामध्ये थोडेसे थबकले दचकले. पण त्याच वेळेला घाऱ्या गानूच्या खांद्यावरून त्यांनी पलीकडे बघितलं तेव्हा अंगणामध्ये उभी असलेली म्हैस त्यांना दिसली. मग एक खुशीचं वारं तुंगारे मास्तरांच्या पूर्ण शरीरामधून गेलं. त्यांनी लगबगीने दुधाचं 1.5 शेराचं पातेलं आणलं आणि घाऱ्या गानूच्या हातामध्ये दिलं. घाऱ्या गानूने ते पातेलं घेतलं. तो म्हशीजवळ गेला. टरा 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 म्हशीचे आचूळ पिळून या घाऱ्या गानूने ते 1.5 शेराचं दुधाचं पातेलं भरून टाकलं आणि एखादा नजराणा हातामध्ये द्यावा अशा मिशांनी या तुंगारे मास्तरांच्या हातात दिलं. जास्त काही न बोलता घाऱ्या गानू तिथून पायऱ्या उतरून खाली आला आणि म्हशीचं दावं धरून पुन्हा परत आपल्या गोठ्यामध्ये आला. शेवटी कोल्हापुरातल्या माणसापुढे या देवरुखातल्या गवळ्याला नमतं घ्यावं लागलं. याचा आनंद या तुंगारे मास्तरांना ते दुधाचं पातेलं घेऊन आतमध्ये जाताना झाला. पातेलं ठेवून मग ते आपल्या नेहमीच्या आवराआवरीच्या कामाला लागले. थोड्या वेळाने तुंगारे मास्तरांच्या बायकोने दूध तापवायसाठी ते चुलीवर ठेवायला जेव्हा गेले तेव्हा त्या दुधाची पातळी एकदम खाली गेलेली बघून तिने बाहेर आवरावरी करत असलेल्या मास्तरांना हाक दिली आणि म्हणाली, अहो आज दूध कमी का घेतलं? हे ऐकून तुंगारे मास्तर थोडेसे दचकले. आपल्या बायकोला उत्तर न देता ती आधी असं का विचारते याचं कारण शोधण्यासाठी तुंगारे मास्तर लगबगीने स्वयंपाकघरामध्ये गेले. तोपर्यंत चुलीवर दुधाचं 1.5 शेराचं पातेलं होतं आणि त्याच्यामध्ये केवळ अर्ध दूध होतं. हा काय चमत्कार आहे म्हणून तुंगारे मास्तर परत एकदा त्या दुधाच्या पातेल्याकडे बघायला लागले आणि काहीतरी आपलं चुकलेलं दिसतंय असं म्हणून बायकोची काहीतरी जुजबी कारणं सांगून त्यांनी समजूत घातली आणि शाळेमध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी परत घाऱ्या घालून म्हैस घेऊन या तुंगारे मास्तरांच्या दरवाजामध्ये दाखल झाला. त्या घाऱ्या गणूची वाट बघतच तुंगारे मास्तर आतमध्ये पातेलं घेऊन तयार होते. घाऱ्या गानूची हाक आल्याबरोबर दरवाजा उघडून तुंगारे मास्तर बाहेर आले. 1.5 शेराचं पातेलं या घाऱ्या गानूच्या हातामध्ये दिलं आणि घाऱ्या गानू टराटर टराटर म्हशीचे आचूळ पिळून दुधाचं पातेलं भरून जेव्हा या तुंगारे मास्तरांच्या हातामध्ये दिलं तेव्हा थोड्याशा कडक आवाजामध्ये तुंगारे मास्तरांनी घाऱ्या गानूला बोलायला सुरुवात केली की अहो तुमच्या कालच्या दुधामध्ये काहीतरी गडबड होती. केवळ 15-20 मिनिटांनी मी जाऊन ते दुधाचं पातेलं बघितलं तर त्याची पातळी अर्धी झालेली होती. घाऱ्या गानूला जे हवं होतं तेच तुंगारे मास्तर बोलल्याबरोबर
घाऱ्या गाणू शांत स्वरांमध्ये या तुंगारे मास्तरांना सांगायला लागला की मास्तर, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोल्हापुरातल्या सारखं दूध तुम्हाला दिलेलं आहे आणि काल तुम्ही जे झालं त्याबद्दल मला सांगितलं, मला आश्चर्य वाटलेलं नाही आणि मी आजही तुम्हाला सांगतो की मी गोठ्यामध्ये पोहोचेपर्यंत तुमच्या या पातेल्यातली दुधाची पातळी अर्ध्यापर्यंत खाली जाईल. तुंगारे मास्तरांना इतका बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला समोरून कोल्हापूरचं नाव घेऊन हा घाऱ्या गाणू काहीतरी सुनावतोय हे कुठेतरी विचलित करणं असं वाटलं. त्यांनी घाऱ्या गाणूला तत प करत त्याचं कारण विचारलं आणि मग घाऱ्या गाणूनी आपल्या कोल्हापुरातल्या ग्लासाचा जो अनुभव होता तो जसाच्या तसा तुंगारे मास्तरांना सांगितला. म्हणे, तुमचे कोल्हापुरातले गवळी टरा दूध काढून तुमच्या पातेल्यामध्ये देतात आणि म्हशीचं दूध टरा काढल्यावर त्याच्यावर भरपूर फेस येतो आणि फेसाने ते पातेलं अर्ध्यापेक्षा अधिक भरलेलं असतं. तुमची इच्छा असेल तर उद्यापासून कायम तुम्ही इथे असेपर्यंत मी असंच तुम्हाला कोल्हापूर पद्धतीचं दूध देतो आणि आजच्या अनुभवाने तुम्हाला जर काही वेगळं असं शहाणपण आलेलं असेल तर मग तुम्ही मला सांगा. मी नेहमीप्रमाणे दुधाची पातळी कायम राहणारं देवरुखातल्या पद्धतीचं दूध देतो. साहजिकच तुंगारे मास्तरांनी देवरुखातल्या दुधाला पसंती दिली आणि कोल्हापुराच्या नावाने टणाटण करणाऱ्या या मास्तराला कोकणामध्ये पहिल्यांदा कुणीतरी धडा शिकवला. घाऱ्या गाणूचं हे वर्तन, याबद्दलची ही गोष्ट, याबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. तसंच आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा, लाईक करा आणि आत्तापर्यंत आपण माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.